नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये, जिथं आज आपण चाललेलो आहे साताऱ्यातील वाईजवळ स्थित असलेल्या कमळगडसाठी. डोंगरांमधून सूर्याला पाहण्याचा आपली वेगळीच मजा आहे. वाव, ब्युटिफुल, इतका ब्युटिफुल ना आम्ही नाही सांगू शकत. मला इकडे थांबायला कुठे चान्स भेटेल का? वाव, कारण कळसूबाई राईड नंतर आपण गाडीकडे लक्ष दिलेलंच नाही आहे तसं. ओ ट्रक वाले एक लेन में ले, ओ माय गॉड, ओ माय गॉड, गुडनेस, I have to take this, I have to take this drone shot man, I have to take this. Look at this view man, what a beautiful view. हो एकटाच. काय म्हण? हां, जरा जंगल भाग आहे ना त्यासाठी. हां, मजा आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये, जिथं आज आपण चाललेलो आहे साताऱ्यातील वाईजवळ स्थित असलेल्या कमळगडसाठी. वाईमध्ये बरेचसे गड आहेत, 4-5, पदरगड, पांडवगड, केंजळगड. तर आज आपण कमळगडसाठी चाललेलो आहोत. मला बऱ्याचशा जणांनी सांगितलं, माझ्या मित्रांनी, आणि मी यूट्यूबवरती पण थोडेसे ब्लॉग पाहिले. तर बरेचसे जण म्हणत आहेत की खूपच असं झाडी वगैरे आहेत, जंगल रस्ता आहे, पूर्णपणे भटकण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. पण ऑप्शन नाही आपल्याकडे, कधी ना कधी तरी करायचंच आहे, म्हणून व्हाय नॉट टुडे असं म्हणून आपण आजचा प्रवास चालू केलेला आहे. 130 किलोमीटरचा हा प्रवास आहे आपल्या घरापासून, ऑलमोस्ट म्हणजे पुण्यापासून. तर बघूया आपल्याला अजून किती वेळ लागतो. ते 9:30 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत आपण रीच होईल. पण प्रॉब्लेम असा आहे की सध्याला थंडी कमी आणि गरमी जास्त चालू आहे. त्यासाठी गरमीमध्ये आपण भाजून जाऊ नये, फक्त एवढीच एक इच्छा आहे. जेवढा लवकर होऊ शकेल. ॲक्च्युली मी लवकरच निघालतो, पण काही कारणास्तव मला थोडासा टाईम झाला. मी 5:30 वाजता मी घर सोडलेलं. 5 वाजता घर सोडून पुढं निघालेलो. थोड्याशा कामामुळं अडकून राहिलो आणि मला जेमतेम निघाला 6 वाजले. पेट्रोल वगैरे फिल केलं सकाळी येता येताच. म्हणलं गाडीला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे, गाडीला प्रॉब्लेम झाला तर कसं व्हायचं. गाडीला खाण्यापिण्याची सोय झाली पाहिजे ना भाऊ. तर सुंदर हायवे राव. पण नशीब आपलं चांगलं आहे की सध्याला आपल्याला ट्रॅफिक नाही आहे, कारण आपण अर्ली मॉर्निंग निघालो आहे त्यासाठी. पण संध्याकाळच्या टायमाला काय होईल काय सांगता नाही येत या रस्त्याने. ट्रॅफिक लागलं तर आपण 1-1, 1.5 तास या रस्त्यावरती अडकून राहू. आपल्याला थोडे रायडिंग गिअर्स पण त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मला टॉप बॉक्स घ्यायचा आहे. ॲक्च्युली मी टॉप रॅक लावून बरेच महिने झाले, ऑलमोस्ट वर्ष झाला.
पण टॉप बॉक्स घेणं काही जमतच नाही आहे. कधी काळी प्लॅन केलेला की घेऊया आता पुढच्या महिन्यात, पण काही प्रॉब्लेममध्ये असा गुंतून गेलो की नंतरनं राईड ट्रेक काही महिन्यासाठी तरी बंदच होता. आणि आपण जेमतेम 2024मध्ये खूपच कमी ट्रेक केले त्या मानाने, जसं म्हणजे एक्सपेक्टेशन होतं 2023च्या थंडीनंतर, म्हणजे जसं की ऑलमोस्ट 1 वर्ष होत आला. आता चालू आहे डिसेंबर महिना, म्हणजे 2024च्या शेवटच्या महिन्यामध्ये आपण आलेलो आहोत. आणि बघू 2025मध्ये आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे ते. ह्या हायवेवरून मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे तुम्हाला की सिंहगड दिसतं, तर हे समोरचं जे दिसतं आहे तिकडे आहे सिंहगड. वो रायडर्स, आवर फेवरेट KGM ॲडव्हेंचर. मित्रांनो, हे सोनेरी किरण दिसतात बघा ह्या बिल्डिंगवरती, सूर्याची मस्त. सूर्य उगवलेला आहे आणि डोंगरांमधून सूर्याला पाहण्याचा आपली वेगळीच मजा आहे. वाव, ब्युटिफुल, इतका ब्युटिफुल ना मी नाही सांगू शकत. मला इकडे थांबायला कुठे चान्स भेटेल का? वाव, सूर्यदेवा नमा, सूर्यदेवा. वाव, ऑसम मॅन, ऑसम, ग्रेट. एनर्जी इंटू 100, बट बी केअरफुल. सकाळच्या सूर्यदेवाचे दर्शन हे खूपच सुंदररित्या झाले. हा क्षण मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा मोह मनातच राहिला. हायवे व नॉर्मल टर्न असल्यामुळे गाडी थांबवणे धोक्याचे असल्याने गोप्रोमध्ये सनराईज कॅप्चर करून निघालो पुढील प्रवासाला. आता आपण कात्रज टनल मधून जाणार. अरे वा, रॉंग साईड. आणि हा कात्रज तलाव अप्रतिम. कमळगड हा माझ्या घरापासून 135 तर पुण्यापासून 116 किलोमीटर अंतरावर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये असलेल्या नांदगणी गावाजवळ वसलेला आहे. काही वेळाच्या राईडनंतर पोचलो ते बहुचर्चित अशा कात्रज भुयारी मार्गाजवळ. ट्रॅम, ओ माय गॉडनेस. कात्रज टनलमध्ये आपलं स्वागत आहे. समोर हिमालयन चाललेली आहे मस्त. आपली नाही, म्हणजे एक म्हणण्याचा भाग झाला आपली. सायकल स्वार टनलमध्ये 1.5 किलोमीटर अंतराचा हा टनल आहे. आणि हा टनल संपल्यानंतर एवढं सुंदर दृश्य आपल्याला पाहावयास मिळतं ना मित्रांनो, कांट एक्सप्लेन. टनलमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब आहेत, त्यामुळे गाडीचा वेग कमीच ठेवावा. टनलमधले पण रस्ते जरा कधी कधी चांगले करत जावा राव. मध्ये मध्ये खड्डे पडलेले आहेत. टनलच्या रस्त्यानं कोणी बघतच नाही. वा, आलासच, तुझीच वाट बघत होतो. टनलमध्ये बऱ्याच वेळा काही गाड्यांचा वेग हा ताशी 100 ते 90 दरम्यान असतो. त्यामुळे लेन चेंज करण्या अगोदर इंडिकेटर देऊन साईड मिररने मागील पाहणी करूनच लेन चेंज करणे योग्य. आणि अशा तऱ्हेने आपला टनल समाप्त होण्यासाठी आलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर आपण ट्रॅव्हल केलेला आहे टनलमध्ये. आणि हा अतिशय खूपसूरत नजारा. वा, सोन्याची किरणं, सोनेरी किरणं सूर्याची. आणि काय टनल संपल्याच बाजूला ट्रक लावलं. थोडासा पुढं जरी लावायचा ना, वा, इकडे थोडी थंडी वाजते. लास्ट टाइम पण माझ्यामध्ये पुरंदरसाठी एकदा मी आणि मुकेश पुरंदरसाठी आम्ही चाललेलो होतो. त्या टायमालाही जेमतेम जानेवारीचा महिना होता. आणि आम्ही टनलच्या त्या साईडला एवढी थंडी नव्हती. जसा टनल क्रॉस केला, वा, थंडीच थंडी होती.
आता त्या मानाने तेवढी नाही आहे, थोडी कमी आहे. आपल्याला एकदा हवाई चेक करून घ्यायची आहे राहून, कारण कळसूबाई राईड नंतर आपण गाडीकडे लक्ष दिलेलंच नाही आहे तसं. अद्भुत नजारे, अद्भुत. आपण जुन्नरला पण जेव्हा गेलो होतो ना, माइंड ब्लोईंग काय नजारे होते. जर तुम्ही तो व्लॉग पाहिला नसेल तर प्लीज आपल्या चॅनलवरती जाऊन एकदा पाहून घ्या. जरी डिसेंबर महिन्याचा शेवट असला तरी पाहिजे तितकी थंडी पाहायला भेटली नाही. ट्रेकच्या वेळेस भयंकर गरमी जाणवणार ह्याचा अंदाज लागलाच होता. तरी राईड करताना जेवढा थंडीचा आस्वाद घ्यायला पाहिजे तितका मला मिळत होता. तर मित्रांनो, इकडनं नसरापूरकडून तुम्ही पुरंदरसाठी जाऊ शकता. पुरंदर आणि पुढे सासवड, सासवड नंतर तुम्ही मल्हारगडही करू शकता किंवा पुढे जेजुरीला जाऊ शकता. जेजुरीवरून पुढं मोरगाव असा नसरापूरवरूनचा मार्ग आहे. आणि काही विकेंड पॉईंट्स आहेत. वाव, काय दिसतंय हे. ॲक्च्युअल धुके आहेत. अरे धुकेच असणार राव, जबरदस्त दिसतंय. आपल्याला लवकर यायला पाहिजे होतं, आपण अजून डेन्स फॉग इकडे पाहिला असता. ओ ट्रक वाले एक लेन में ले, दो लेन में घुसेगा, तकलीफ होएगा रे. सूर्याची किरणं अशी पडतायत ना डोळ्यावरती की समोरून दिसणार व्ह्यू म्हणजे थोडेसे डोळे चमकत आहेत. यामध्ये मला ग्लासेस घातले पाहिजेत. अरे बापरे, एकदम हार्श लाईट डोळ्यावरती येते यार. आपल्याला ड्युएल वायझरवाला हेल्मेट घ्यावं लागेल शक्यतो असं वाटतं कधी कधी, पण आपल्याकडे ऑलरेडी 2 आहेत. काय करायचं त्याचं? हां, खूपच हार्श लाईट येते, म्हणजे सूर्य उगवला आहे ना. नीरा नदी ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिरगाव गावाजवळ नीरबावी नावाचे एक पांडवकालीन पाण्याचे कुंड आहे. या कुंडाच्या गोमुखातून नीरा नदीचा उगम होतो व ही नदी पुढे पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून पुढे भीमा नदीस मिळते. भाटघर धरणातून पुढे ही नदी आपल्याला प्रसिद्ध अशा नेकलेस पॉईंट जवळही पाहायला भेटते. माझ्या समोर आता शिरवळ MIDC ऑलमोस्ट संपत आलेली आहे माझ्या मते, पण माझ्या राईट साईडला आहे ना मस्त असं एक धुक्याची लेअर आलेली आहे गावांमध्ये. पण ते ॲक्च्युअल धोके आहेत की प्रदूषण आहे मला थोडंसं कन्फ्युजन होतं आहे. ॲक्च्युली खूप चांगला व्ह्यू आहे माझ्या राईट साईडला. ते ड्रोन शॉट्स घेण्याचा विचार करतो आहे, पण मला सर्व्हिस लेनला जाण्याचा रस्ता भेटत नाही, कारण मी जसा हायवे पकडलो आहे तसा हायवेवरतीच आहे. मला तिकडच्या साईडला जायला मार्ग नाही भेटत आहे. तर नजारे हो हो क्या ही कहे. ओ माय गॉड गुडनेस, I have to take this drone shot, man. I have to take this. Where is the exit line? Look at this view, man. What a beautiful view. Shit. चल मागं चल. तर मित्रांनो, आता आपण इथून घाटाला सुरुवात केलेली आहे आणि घाटावरून काय अप्रतिम नजारे दिसतात ह्याचा आपण पाहूया. कारण मी बऱ्याच वर्षापूर्वी इकडे आलेलो होतो. फ्रेंडचं लग्न होतं त्यावेळेस मी आलेलो होतो. तिकडनं मी आलेलोच नाही, आज पहिल्यांदा जातो आहे. वाव सुरुवातीलाच एवढे भारी नजारे दिसत आहेत. पुढं काय असतील याचा अंदाज आपण लावू शकतो. तर दिसतोय ना तिकडून गाड्या चाललेल्या आहेत फार दूरवरून अशा फिरत मस्तपैकी. आपलं बॅड लक एवढं आहे ना
की आपण गोप्रो चालूच ठेवलेला आपल्याला माहिती नव्हतं आणि आता त्याची बॅटरी डिस्चार्ज होत आलेली आहे आणि आपल्याकडे टाईम नाही आहे. म्हणजे घाटामध्ये तर आपण थांबून बॅटरी वगैरे चेंज करण्यासारखा एवढा टाईम तर आपल्याकडे नाही आहे. थोड्याच वेळात ॲव्हरेज ताशी 40 किलोमीटरने घाट उतरण्यास सुरुवात केला. स्पीड पे कंट्रोल 40चं स्पीड इकडे दिलेलं आहे त्यांनी. त्यासाठी उतरतानाच थोडंसं कंट्रोलमध्येच पाहिजे, कारण गाडी कंट्रोल नाही झाली तर डायरेक्ट खाली. ओय साईडला हो, न्यूट्रल नाही, गिअर सही. येस, व्हेन यू डिसेंड then you must be in a gear because don't know at which time you have to reduce your speed by accelerating. वेळेगावापासून पुढं आल्यानंतर आपल्याला सर्व्हिस रोड घ्यायचा आहे आणि वाईसाठी आपल्याला पुढे मार्ग. तर मित्रांनो, इकडून घ्यायचा आहे आपल्याला राईट टर्न. तर वाईसाठी आपण राईट टर्न घेतलेला आहे. आता इकडून 40 किलोमीटरचा प्रवास. तर मित्रांनो, वाईमध्ये दाखल झाल्यापासून मी बघतो आहे बरेचसे हॉटेल्स आणि सातारी स्पेशल कंदी पेढ्याचे दुकानं भरमसाठ भरलेले आहेत. कारण माझ्यामध्ये हाच रस्ता पुढे ह्याच्यासाठी जातो. कशासाठी जातो? हनीमूनचंच ठिकाण, काय त्याचं नाव, महाबळेश्वर. वाई सातारा 30, सरळ वाई 2 किलोमीटर. म्हणजे इकडून हा लेफ्ट टर्न मारल्यानंतर तुम्ही साताऱ्यासाठी जाऊ शकता आणि सरळ रस्ता हा जो चालला आहे तो जातो वाईसाठी. तर मित्रांनो, वाईमध्ये आपण पहिल्यांदाच आलेलो आहे आत्तापर्यंतच्या प्रवासात आणि आपला हा पहिलाच गड आहे सातारा भागातला, म्हणजे वाईच्या परिसरातला जवळपास. ह्याच्यानंतर इथेच जवळ केंजळगड, पांडवगड हे सुद्धा आहेत आणि तेही आपण भविष्यामध्ये जसा वेळ मिळेल तसं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या डोंगर, दऱ्या आणि हिरवळीने नटलेल्या सह्याद्रीच्या देशात. आता मी ज्या रस्त्याने चाललेलो आहे माझ्या लेफ्ट साईडला आणि इवन माझ्या राईट साईडला, दोन्ही साईडला पण माझ्या मस्त झकास असे डोंगर दिसत आहेत आणि हिरवळ पूर्ण रस्त्याच्या बाजूने. पूर्ण ही हिरवळी नटलेली रस्ते आहेत, पूर्ण झाडं अशी हिरवीगार थंड वाईब देत आहेत. अजून आपल्याला कमळगडपर्यंत पोचण्यासाठी जेमतेम 23 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. अशीच सिंगल पदरी रस्ता आहे, एक पदरी सिंगल लेन, ह्याच्यावरूनच आपल्याला जायचं आहे. पण रस्ते मात्र हा एक नंबर. आणि मेन स्पीड ब्रेकरचे मार्क हे दिलेले आहेत. स्पीड ब्रेकर नसलं तरी चालेल, माणूस स्पीड ब्रेकरच्या बोर्डने थोडासा अलर्ट होतो आणि गाडी तरी स्लो करतो. मला वाटतं आज ट्रेकमध्ये आपल्याला मस्तच घाम निघणार आहे आणि आपण कॅप ही आणलेली नाही आहे, म्हणजे टॅनिंग आणि टॅनिंग आणि टॅनिंग. वा, आता आपल्याला ढोम धरण लागेल. अगदी एवढं सुंदर ते धरण आहे ना, आणि त्या धरणाने माझ्यामध्ये 3 या 4 बाजूनी कमळगडला वेढलेला आहे. एवढा मस्त व्ह्यू दिसेल ना त्याचा. वा, हो का, मस्त व्ह्यू आहे, मस्त 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 ऑसम. पूर्ण आपल्याला ह्या धरणाच्या बाजूनेच जायचं आहे. बघा, मॅपमध्येही दाखवत आहे ढोम लेक. तर माझ्यामध्ये हे धरण आहे ना, इकडे कुठेतरी गड असला पाहिजे. हे सुळके दिसत आहेत, हे आपण नवीन आल्यामुळं आपल्याला इकडं तर काय माहीत नाही आहे. मित्रांनो, जे समोर एक डोंगर दिसत आहे त्याच्यावरती वरच्या साईडला आहे ना पूर्ण रिसॉर्ट वगैरे बनवून ठेवलेले आहेत. डोंगरांवरून एक जस्ट इमॅजिन की नदीचा किंवा धरणाचा व्ह्यू कसा दिसत असेल, किती मस्त नाही का.
काका इकडं कृष्णा नदीच्या समोर ते 2 डोंगर दिसतात ना, ते कोणते? समोर कमळगड. हा समोरचा कमळगड आहे का? आणि त्याच्या बाजूला ते असे 2 हे दिसत होते दगड, ते आहे का? अच्छा अच्छा. हां हां हां. अच्छा अच्छा. हां फार अगोदर. हां हां. आता कमळगडला जायचं असेल तर कुठल्या गावातून जावं लागेल? परतवडी का? परतवडी. अच्छा अच्छा अच्छा. आता हेच मला असं निवडून जायचं. हां वर पुढे तिथे गेल्यावर राईटच मारायची परतवडी. डीएम वैगाव पासून असेल बेलकवडी डीएम हां हां. इकडे यायचं खाली. रस्ता चांगला वर आहे. जायचं असलं तर गडावर. हां गडावरतीच समजलं, परतवडीवरनं गावातनं. त्यातनं या हे खिंडीतनं काय समोर हां हां. रंत्यावर जायचं. किती अच्छा अच्छा. 2 डोंगर. काय वाट एक हां हां. दगडातनं. अच्छा अच्छा. 2 डोंगराच्या पलीकडे तिकडं है ना? 2 नाही. हां तिथं पडेल गेलं ना हां. की तिथनंच वर चालत जायला लागणार. अच्छा अच्छा. गाडी बिडी नाही जात. नाही ते तर आहे. तिथे विहीर आहे वर हां गडावरती. हां हां बरोबर. कावेची विहीर ती. उद्या चल. आहे बघा फोटो. हां चल. एकटंच आहे. हो एकटाच. एकटं नाही का जायचं. काय म्हण? दोघं पाहिजे होती पार्टनर. हां जरा जंगल भाग आहे ना त्यासाठी. हां बघू आता. काय स्वतः घ्या. हां ते आण ठेवून जा. चालेल चला का? आय डिड नॉट एक्सपेक्टेड की कॅमेरा चालू असेल. वाव मोर, वाव लुक भाई साहब, आल्या नजारे. वा काय मस्त मोर होता यार, जबरदस्त. थोडंसं किती 15 सेकंद मी अगोदर निघलो असतो ना, मला असं रस्त्याच्या जवळ दिसला असा तो रस्त्यावरून आत चाललेला. आत्ता त्या आजोबांनी आपल्याला अलर्ट केलेलं आहे, सांगितलेलं की एकटाच आलास, अरे कोणीतरी एकाला घेऊन यायचं. मग त्यांनी सांगितलं की एकटा आला असतील तर थोडंसं सांभाळून जावा. असं काही हे नाही, पण बी अलर्ट राहणं कधीही खूप चांगलं. दोन्ही आजोबा मस्त वाईब करत आहेत हा. खरंच यार, म्हणजे एखाद्या गावामध्ये तुम्ही जन्म घेऊन आता सध्याच्या परिस्थितीला त्याच गावामध्ये तुमचं अस्तित्व संपणं हे फारच अवघड होत चाललेलं आहे. कारण प्रत्येकजण कामासाठी, नोकरी, व्यवसाय, स्वतःची गावं सोडून, घरं सोडून कुठेतरी वेगळीकडेच असतात. तिकडे कमळगड आहे त्या साईडला, जे आपण येताना कृष्णा रिव्हरच्या समोरच्या साईडला 2 बघितल्या ना, त्यातला लेफ्ट साईडचा होता तो कमळगड होता, आणि जो राईट साईडचा होता तो नवरा नवरीचा डोंगर होता. तर आता आपल्याला नांदवणे गावामध्ये जायचं आहे. वाव. आणि तिकडनं आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे. पण सगळ्यांनी मला एकच गोष्ट सांगितली, इकडे कमळगडला आलाय एकटाच आलाय, हा प्रश्नचिन्ह होता सगळ्यांसमोर. एकटाच, कारण हे घनदाट जंगल आहे आणि तिथं वाट चुकण्याची बरीच खूप शक्यता आहे. जसं आपण यूट्यूबवरती काही व्लॉग बघितले त्यानुसार आपण फक्त राईट टर्न घेत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आता वाजलेले आहेत 10:30. ठीक आहे, म्हणजे आपण 8:30ला जरी आलो असतो तरी पण चालला असतं, पण निघायलाच आपल्याला फार उशीर झाला होता एकंदरीत. वाव, मजा आई छो. वाव माय गॉड. बघा इकडेच नदीचं पात्र आहे. मित्रा, कमळगडला कसं जायचं? हां का परतवाडी का नांदवणे, असं 2 वेगळे गाव आहेत का? मग रस्ता समजायला पाहिजे बस, बाकी काय नाही मला. परतवाडी बसणार का? चालेल. अच्छा. मंदिराजवळ गाडी उभी करायची. अच्छा, भैरवनाथाचं मंदिर आहे तेच का? कुठलं मंदिर आहे? अच्छा, चालेल. थँक्यू.
सगळ्यांना विचारत जावं लागते आपल्याला ही रस्ता माहिती नाही. नांदगणे दादा, कमळगडला कसं जाणार? नांदगणेवरनं का? रस्ता आहे पायवाट चांगली? धन्यवाद. मार्गात सापडलेली प्रत्येक व्यक्ती गडावर जाण्यासाठीची पूर्ण माहिती देत होते, तर नांदगणे गावातील लोकांनी गडावर जाण्यासाठीची पायवाटही अचूक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण पूर्वी कधीही इतका किचकट ट्रेक केला नसल्याने आपल्याला पुढे अडथळे येणार याची कल्पना आम्हाला अगोदरच लागली होती. कमळगड वा, काय मस्त घर आहे. वा, कुठं लावू गाडी? अशी गाडी तर लावू. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.